ही बाळहिरड्याची पावडर. बाळरिडा. बाळहिरडा याने दात स्वच्छ होऊन घेतली, कीड मरून जाते दातातली, किडले असतील तर. हे सैंधव आहे. नंतर ही तुरटी बारीक करून चाळून घेतली. हे निर्गिली तेल आहे आणि ही पिठी साखर. हे सगळं घालून राखोंडी मिक्स करायची. आणि हे गोवऱ्या जाळलेल्या होत्या, त्याची ती पावडर आहे. अच्छा, आता ह्याच्यात हे बाकी सगळं मिक्स करायचं. अंदाजाने मिक्स करायचं. मी काही हे नाही करत, ग्रॅम वगैरे नाही. मला मी तो चोळचोळ मोकळा असते. किती वर्षांपासून तुम्ही यूज करताय हे? मी हे जवळजवळ 38 वर्ष, मी जो 36 वर्षापासून ऑर्डर यूज करते. मी ज्याच्या सासूबाई माझ्या करायला लागल्या त्यावेळेपासून मी 36 वर्ष पेस्ट वापरलेली नाही. मी कायम हे करते. त्यांच्यानंतर मी हे वापरायला करायला सुरुवात केली. आधी इतके वर्ष त्या करत होत्या, त्यांच्यानंतर ही मी वापरायला आणि करायला सुरुवात केली. हे एवढं केलं की 6 महिने पुरतं का? वर्षभर? साधारण नाही, वर्षभर नाही पुरत. एक 3-4 महिने पुरतं. 3-4 महिने. म्हणजे तर कोण वापरतं त्याच्यावर अवलंबून असतं ते, पण बहुतेक वापरतात बरेच जण घरामध्ये. ही तुरटी आहे. तुरटीने दात स्वच्छ होतात. तुरटी पण दातातले किडे मारायला मदत करते. सैंधव वापरलं म्हणजे ते चांगलं असतं म्हणून ते वापरते. आणि ते आधी जे हे त्याच्यामुळं कीड मरून जाते. कीड मरते. मला वाटतं गम स्ट्रॉंग होतात. नाही, कीड मरून जाते. कीड जर असेल दातामध्ये तर ती मरून जाते. आणि ही साखर चवीला थोडासा गोडपणा येण्यासाठी. आणि हे निर्गिली तेल, दातात जर कळ येत असेल तर ती मरण्याकरता. हे सगळे आयुर्वेदिक आहेत. त्याच्यामुळे दाताला कसलीही हानी नाही, दाताला कसलाही प्रकारचा त्रास होत नाही. आणि मी जवळजवळ 36 वर्ष हे वापरते. मी पेस्ट वापरणं पूर्ण बंद केलं. आतापर्यंत तुम्हाला कधी असं डेंटिस्ट कडे जावं लागलं ना? कधीच नाही. हे दुखतंय, कळ येतेय, दाढ दुखतीये, दात पडले माझे, पण अजूनपर्यंत तरी नाही जावं लागलं मला डेंटिस्ट कडे. रूट कॅनल करायला वगैरे कधीच नाही. वास येतोय निलगिरीचा. निलगिरीचा वास खूप छान येतो. म्हणजे माझ्याजवळ मी कुठेही प्रवासाला जरी गेले तरी माझ्याजवळ कायम अगदी कुठे ट्रिपला जरी गेले तरी सुद्धा माझ्याकडे पेस्ट कधीच मिळणार नाही. माझ्याकडे कायम राखुंडी मिळेल. माझे ठरलेले डबे असतात, कायम बरोबर घेऊन जाते. यादीची एकत्र मिक्स करायची. म्हणजे मग एकत्र होते ना, निलगिरीचा वास लागतो चांगला. निलगिरीचा वास टिकतो का? नाही, टिकत नाही, पण त्याच्यात मिक्स होते ना. आणि नाव अमृतस्पर्श म्हणूनच सांगेल. नाव विचारलं कोणी तर अमृतस्पर्श म्हणून. डायरेक्ट खाऊन बघू शकतो. हो, काहीच हरकत नाही. थोडं मीठ कमी झालं का? येस.